माझं जे YouTubeचं पेमेंट आलं होतं त्यापासून ना मी काही खास गोष्टी घेतली आहेत. देवासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं किंवा देवाच्या वस्तू घ्यायला पाहिजे होत्या. जी गोष्ट ना आपल्याला मिळत नाही ती गोष्टी मिळवण्यासाठी आपण जास्त धडपड करतो. तुळजापूरहून सुंदर अशी देवीची साडी मला मिळाली आहे. ब्लाउज आहे त्याचं. हिला कशासोबतही खाऊ शकतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगडे ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज काय विशेष आहे व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तुम्ही थंबनेल किंवा मग टायटल वरून तुम्हाला कळलं असेल. तर आज 3 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि सगळ्यात आधी ना माझा आनंद शेअर करणार आहे, जो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला तर दिसत असेल. तर खूप दिवसापासून ते शेअर करायचं होतं ऍक्च्युली, पण काही कारणास्तव ना व्हिडिओ झालेच नाही पुढचे आणि दुसरे वेगळेच म्हणजे व्हिडिओ वगैरे येत राहिले. तर ती गोष्ट म्हटलं छान असं तुमच्यासोबत बसून बोलून शेअर करावी म्हणून थोडंसं मग मी लेट केलं. माझं जे YouTubeचं पेमेंट आलं होतं त्यापासून ना मी काही खास गोष्ट घेतली आहेत आणि ती मी माझ्यासाठी घेतली आहेत. कारण मी मला स्वतःला प्राधान्य दिलं आहे, कारण त्या मागचं खूप कष्ट होतं. म्हणजे खूप कष्ट मी घेतले होते. असं सगळ्यांचा सपोर्ट होता आणि देवाची देखील म्हणजे माझ्यावर ते एक कृपा असेल तर खूप लवकर मोनेटाईज झालं होतं माझं चॅनल आणि पेमेंट सुद्धा खूप लवकर मिळालं होतं. तर ते पेमेंट मी जपून ठेवलं होतं, त्याला खर्च केलं नव्हतं लगेचच. म्हणजे मी घाई केली नाही खर्च करण्याची आणि मग ते सांभाळून ठेवलं. परत त्यामध्ये काही सेव्हिंग्स होत्या, काही त्यामध्ये ऍड केल्या, काही इंगळे साहेबांनी थोडीशी हेल्प केली आणि मग की छानशी अशी वस्तू मी घेतली आहे त्यापासून. तर सोन्याची खरेदी केली आहे. तर बरेच जण आता म्हणत असतील की देवासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं किंवा देवाच्या वस्तू घ्यायला पाहिजे होत्या. तर ऍक्च्युली माझ्याकडे म्हणजे आहेत देवांच्या मूर्त्या किंवा मग ज्या काही वस्तू आहेत त्या आहेत. तर मला माझ्यासाठी घ्यायचं होतं. खूप इच्छा होती की आपल्या स्वकमाईतून स्वतःसाठी काहीतरी घ्यावं. याचा आनंदच वेगळा असतो खरं तर. तर चला तुम्हाला दाखवते की कुठली सोन्याची वस्तू मी घेतली आहे माझ्यासाठी. सोनं खूप महाग झालं आहे, पण ते म्हणतात ना की जी गोष्ट ना आपल्याला मिळत नाही ती गोष्टी मिळवण्यासाठी आपण जास्त धडपड करतो. तर मला सोनंच घ्यायचं होतं. माझी खूप इच्छा होती की त्यातून मी सोन्याची काहीतरी वस्तू घ्यावी आणि म्हणूनच मग मी सोनं घेतलं. कारण खूप महाग आहे माहिती आहे, आपल्या बजेटमध्ये नसतं. पण मग थोडंसं इकडनं तिकडनं काही सेव्हिंग्स, इंगळे साहेबांची हेल्प घेऊन मी अशी ती वस्तू केली आहे. फक्त YouTubeचं त्यामध्ये पैसे नाहीयेत, फक्त म्हणजे त्यामध्ये अजून मी ऍड केले आहे. कारण YouTubeचं एवढा पण पेमेंट नाहीये की आपण एखादी सोन्याची वस्तू घेऊ शकतो. तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते की मी ते काय घेतलंय. आणि हो, एक गोष्ट म्हणजे जी मुख्य आहे ती सांगायला विसरली की मी हे घेतलं होतं दिवाळीच्या दिवशी. धनतेरसला तर समई आणि काही भांडी घेतली होती देवपूजेची, ते तुमच्यासोबत शेअर केली होती. पण दिवाळीच्या दिवशी मी पूजा किंवा ब्लॉग शेअर करू शकले नाही, कारण इथं लाईट गेले होते आणि खूप पाऊस वगैरे होता, तर काही शूट करताच नाही आलं. तर त्या दिवशी मी पूजेमध्ये ठेवली होती ती सोन्याची वस्तू, कारण त्याच दिवशी मी ती घेतली होती. आदल्या दिवशी बुक करून आले होते, दुसऱ्या दिवशी बाकीचं पेमेंट देऊन आणि मग घेऊन आले होते घरी आणि मग पूजेमध्ये ठेवले होते. तर अशी ती वस्तू आहे. खूप महत्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी ते घेऊ शकले. तर माझ्या YouTubeच्या पेमेंटमधून प्लस काही सेव्हिंग असं एकत्र करून मी ही वस्तू घेतली आहे. तर बघू शकतात. तर ही ती वस्तू आहे. ही कानातले आहे, इयरिंग्स. जवळून दाखवते. आणि हे जे काही तुम्ही डाग बघताय ना, हे हळद कुंकूचे आहे, जे मी पूजा केली होती त्या दिवशी. तर बघू शकतात कशी वाटते ही डिझाईन. छान असे थोडेसे म्हणजे झुमक्याची डिझाईन आहे, बघू शकतात. झुमके मी जाणून झुमके घेतले आहेत, कारण माझा जो फेस आहे तो राऊंड आहे आणि त्यामुळे थोडेसे लोंबकळते कानातले घातले तर फेस थोडासा लांबट दिसतो. त्यामुळे मग मी जास्तीत जास्त थोडेसे असे लांब कानातले घेत असते. जे आपले आर्टिफिशियल असतात ते सुद्धा मी तसेच घेते. तर सोन्यामध्ये सुद्धा माझे थोडेसे असे झुमक्या टाईपचे कानातले मी घेतले आहेत. तर आपल्या स्वकमाईतून जेव्हा आपण एवढी महाग वस्तू घेतो ना, त्याचा खरंच आनंद खूप वेगळा आहे. आणि मी त्यांना ना फक्त एकच दिवस वेअर केले होते, त्यानंतर वेअर केलेच नाही.
पण कारण रोज नाही घालू शकत, खूप नाजूक असतात हे इयरिंग्स. अच्छा, हे किती ग्रामचे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर हे 6 ग्रामचे हे कानातले आहे. तर सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर तुळजापूरहून सुंदर अशी देवीची साडी मला मिळाली आहे. तर तुळजापूरहून ही एक साडी आली आहे, मी तुम्हाला दाखवते. देवीची जी उतरवलेली साडी असते ना, त्याचं खरंच खूप महत्त्व असतं. ती साडी घेणं किंवा मिळणं ते म्हणजे भाग्याचंच म्हणू शकतो आपण. तर अशी सुंदर साडी इथं तुळजापूरहून मला आलेली आहे. तर कशी आली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, पण आधी साडी दाखवते. तर ही साडी आहे तुळजापूरच्या भवानीची साडी, जी मी वेअर करणार आहे. माझ्यासाठी मी मागवली आहे. बघू शकता, सुंदर असा कलर आहे. मजेंटा कलर याला आपण म्हणू शकतो. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला दाखवते, पूर्ण जवळून दाखवते. बघू शकता, पूर्ण साडीला अशी नथची डिझाईन आहे. नथ इथं काढलेल्या आहेत. तर हे नथची डिझाईन आहे पूर्ण साडीवर. गोल्डन बॉर्डर आहे. खूप सुंदर शाईन आहे. सिल्क म्हणजे मिक्स सिल्क मध्ये आहे ती, आणि लाईट वेट आहे अगदी, आणि खूप सुंदर असा मी पदर दाखवते तुम्हाला. कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे. हा त्याचा पदर आहे. निळा आणि मजेंटा कलरचं हे जे कॉम्बिनेशन आहे ना, खूप सुंदर वाटतंय. आणि सुंदर असा हाचा पदर आहे. बघू शकता, याला सुद्धा खूप सुंदर अशी प्रिंट आहे. खूप छान केलेला आहे आणि अगदीच लाईट वेट आहे. खूप भारी वाटला. म्हणजे हा कलर माझ्याकडे खरं तर नाहीच आहे, आणि जी चूज केली आहे ना, ती ज्याने चूज केली त्यांनी खूप सुंदर हा कलर चूज केला आहे. आणि याचं जे ब्लाउज पीस आहे ते सुद्धा दाखवते. ते देखील ब्ल्यू मध्ये आहे. त्याला सुद्धा अशी छान काठ आहे. हे ब्लाउज पीस आहे त्याचं. त्यामध्ये सुद्धा मध्ये थोडीशी अशी प्रिंट आहे नाजूक, जी फार अशी म्हणजे दिसत नाही, लांबून जवळून ती दिसते. आणि ही त्याची बॉर्डर आहे. खूप सुंदर अशी बॉर्डर आहे ब्लाउजला. तर असं सुंदर कलर हा मला साडीमध्ये मिळाला आहे. आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो, तर तेव्हा पण मला देवीची उतरवलेली साडी मला घ्यायची होती. पण खूप महाग, म्हणजे अगदी 2-2, 3-3 हजाराची साडी, पण अजिबातच म्हणजे असं वाटत नव्हतं की तेवढी महाग असेल. आणि म्हणजे जी पण साडी त्यांनी दाखवल्या मला 2-3 खूप महाग दाखवल्या, पण अजिबात म्हणजे प्राइसला मला ते असं वाटलं नाही की त्या एवढ्या असतील. तर आम्ही तेव्हा घेतलंच नाही साड्या. खूप मन म्हणजे माझं हे झालं होतं, कारण की घरूनच ठरवलं होतं. जेव्हा आम्ही बालाजी यात्रेला गेलो होतो, तिथून येताना आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, आणि तिथं आम्ही साडी, म्हणजे तिथं ती साडी मी बघत होतो, की मला म्हणजे ठरवलेलं होतं मी की मला साडी घ्यायचीच आहे कोल्हापूरहून देवीची महालक्ष्मीची साडी. पण मला घेतलीच नाही गेली. खूप महाग दाखव, 2-2 हजाराच्या त्या साड्या होत्या. पण अगदी साडीची जी क्वालिटी वगैरे खूपच म्हणजे वाईट होती. त्यामुळे मग घेतली गेली नाही. आणि जर घ्यायची तर म्हटलं पैसे देऊन छान साडी मिळेल तर घ्यायला हरकत नाही, पण मग तशी साडी नव्हतीच. तर खूप मन खराब झालं होतं. खूप वाईट वाटलं होतं की मला देवीची साडी घेता नाही आली. पण आता मागे काही दिवस आधी ना, दादा, वहिनी, माझा भाचा, भाचीसून वगैरे ते तुळजापूरला गेले होते. आणि मग तिकडनं मला वहिनीने फोन केला, कारण की वहिनीला माहिती होतं की मला देवीची साडी हवी आहे. आणि तशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची साडी माझ्याकडे एक आहे ऑलरेडी. माझा भाचा गेला होता, नंदेचा मुलगा, त्याने आणली होती. ग्रीन कलरची ती साडी होती, आणि ती अजूनही माझ्याकडे आहे. ती कोणालाही मी देत नाही. बऱ्याचशा म्हणजे पूजेला मी ते नेसत असते. तर मग वहिनीला माहिती होतं की मला अजून एक साडी हवी होती. मग त्यांनी कॉल केला की तुम्हाला साडी हवी होती म्हणे, तर देवीची साडी आणू का? तर म्हटलं हो ठीक आहे, मला पाहिजे, म्हणजे आपल्या बजेटमध्ये असेल तर नक्की आणा, आणि चांगला म्हणजे कलर वगैरे छान निवडून आणा. तर बोलले हो. तर त्यांना खूप सुंदर साड्या तिथं म्हणजे मिळाल्या. खूप छान म्हणजे तिथं होत्या, आणि रिझनेबल रेटमध्ये होत्या. तर त्या देवीच्या उतरवलेल्या साड्यांमधून एक साडी मग त्यांनी माझ्यासाठीही घेतली. तर मी ही साडी त्यांच्याकडून मागवली आहे. तर खूप सुंदर साडी आहे. मला हा कलर देखील खूप प्रचंड आवडला आहे.
आणि माझ्यावर कसा दिसणार आहे सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये। तर अशी सुंदर तुळजापूरच्या देवीची ही साडी आली आहे, तुळजापूरच्या भवानीची साडी मी मागवली आहे। खूप सुंदर वाटते, बघू शकता। तर याचं ब्लाऊज वगैरे खूप लवकर शिवणार आहे मी, आणि येत्या कुठल्या तरी सणाला मी नक्कीच नेसणार आहे ही साडी, तेव्हा तुम्ही बघालच पुन्हा वेअर केल्यानंतर। तर अशा ह्या दोन गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, आणि आता तिसरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते। तर ती म्हणजे आता आपण किचनकडे जाऊया आणि मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स, आपण आलो आहोत आता किचनमध्ये, आणि आज तुमच्यासोबत शेअर करते छान अशी चटपटीत आंबट गोड पेरूची चटणी। तर इथे मी लाल पेरू घेतला आहे, तुम्ही हिरवा पेरू देखील घेऊ शकतात। तर मीडियम घ्यायचा आहे, जास्त पिकलेला नाही, जास्त कच्चा नाही। त्याचे बिया वगैरे थोड्याफार असतील तर त्या काढून टाकायच्या, थोड्याफार ठेवलं तरी चालतात। तर मी असा लाल पेरू घेतला आहे, हिरवा पेरू तुम्ही घेऊ शकता, त्याची देखील खूप छान टेस्ट येते। टेस्ट छान म्हणजे सारखीच असते, काही फरक नसतो। आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात स्वादानुसार, तुम्हाला किती तिखट वगैरे पाहिजे त्यानुसार घ्या। 1 चमचा गुळची पावडर घेतली आहे, तुम्ही गुळाचा खडा देखील घेऊ शकता। थोडा लिंबू मी त्यामध्ये टाकणार आहे, आणि कढीपत्ता, कोथिंबीर घेतली आहेत भरपूर, काळं मीठ आणि पांढरं मीठ देखील घेतलेलं आहे, दोन्ही मीठ घालणार आहे। खूप छान अशी चव येते त्याच्याने। आणि आता चला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक एक जिन्नस घालणार आहोत चटणी करण्यासाठी। तर ह्या पेरूच्या फोडी मी आधी मिक्सरमध्ये घालून घेते, पूर्ण फोडी घालून घेणार आहे एक साथच। आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि ही जी भरपूर कोथिंबीर घेतली आहे ती घालणार आहोत, आणि हिरव्या मिरच्या याला आधी वाटून घेऊ, आणि मग त्यामध्ये अजून काय काय जिन्नस पडणार आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवते। तर हे वाटून घेतलं आहे, आणि थोडा कोथिंबीर राहिला आहे तो होईल नंतर परत बारीक। आणि आता यामध्ये गुळ पावडर, काळं मीठ आणि पांढरं मीठ मी घातलं आहे, आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड मी इथं घालत आहे, आणि थोडासा लसूण आणि लिंबाचा रस घालत आहे। लसूण मी दाखवला नाही आधी, पण आता नंतर घालते, हा स्किप करू शकतात तुम्ही। तर 2 लसणाच्या म्हणजे पाकळ्या घेतल्या होत्या आणि बारीक कापून टाकल्या आहेत। 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं अर्धा चमचा मी जिऱ्याची पावडर घातली आहे। तर हे सगळं परत एकदा आपण वाटून घेणार आहोत, आणि मस्त बघा इथं छान आपली ही चटणीची पेस्ट तयार आहे। पण इथंच चटणीची रेसिपी संपत नाही, आपण याला आता तडका देणार आहोत। तर छान असा तडका दिला ना की याची चव खूप छान वाढते। तर पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून, छान कडकडीत असं तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी मी घालणार आहे। कढीपत्ता तुम्ही घालू शकतात, पण मी कढीपत्ता ऑलरेडी चटणी वाटतानाच घेतला होता, कारण वरून कढीपत्ता टाकला ना की सगळं त्याला बाजूला, सगळेजण घरातले बाजूला काढून ठेवतात, म्हणून फक्त जिरा मोहरीची अशी छान कडकडीत मी फोडणी तयार केली आणि ती टाकली आहे त्यावर। याने स्वाद खूप छान वाढतो चटणीचा। आणि ही जी फोडणी टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। झाली आपली चटणी तयार, मस्त अशी आंबट गोड लज्जतदार ही पेरूची चटणी तयार आहे। तुम्ही हिला कशासोबतही खाऊ शकतात, तोंडी लावण्यासाठी खूप चांगली आहेत ह्या दिवसाला। तर मग फ्रेंड्स, असा होता आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग। आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। आणि हो, मध्ये मध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, तर ते शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, आणि ते सुद्धा आवडत असतील तर तिथं देखील लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।